वाघनखांवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा आहे। वाघनखांसंदर्भात बेईमानी लोकांनी बोलू नये असं राऊत म्हणतात। वाघनखांसंदर्भात जनतेची फसवणूक सुरू आहे असं देखील राऊत यांचं म्हणणं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरले असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनखांना। पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही की ती वाघनखं तीच आहेत का, याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे। वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का, राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे आणि लोकांना फसवता येतो। ती फसवणूक तुमच्या अंगलट राहणार नाही। वाघनखाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत। इतिहासाचा अपमान करतायत हे लोक, काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे। पण तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं आणून आधी स्वतःची नखं कापा, नीट, बरं का, आणि मग वाघनखांवर बोला। या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहूया। वाघनखाबद्दल अशा पद्धतीच्या चर्चाच आणणे, अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हाच अपमान आहे। छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये वाघनखाबद्दल चर्चा आणणे किंवा चर्चा करणे हे अपमानास्पद आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे राज असते ना, ते वाघनखाच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी त्यांनी एक जल्लोष या महाराष्ट्रात केला असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।